रायगड जिल्हा परिषदेच्या भ्रष्टाचार बॉम्बने उडवली खळबळ। रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार। सभापती रसिका केणी यांचे प्रशासनावर गंभीर आरोप। पत्रकार परिषदेत विविध कामातील कथित घोटाळ्यांचा पर्दाफाश। वीज जोडणी कामात 2.5 कोटीच्या गैरव्यवहारांचा आरोप। महिला व बालकल्याण विभाग सौ रसिका राजा केणी यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी। रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रसिका केणी यांनी पत्रकार परिषद घेत महिला व बालकल्याण विभागातील विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केलाय। विशेषतः माजी प्रशासकीय काळात झालेल्या कामांबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे। महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक यांच्यावर कथित घोटाळ्यास जबाबदार असल्याचा आरोप सभापती केणी यांनी केलाय। रसिका केणी यांनी सांगितले की जिल्हा कार्यक्रम अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या खाऊ वाटप, सतरंजा खरेदी, विविध साहित्य वाटप तसेच इतर योजनांमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे। या सर्व कामांची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। मर्जीतले ठेकेदार नेमत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। यावेळी त्यांनी तत्कालीन प्रशासकीय कारभाराच्या काळात अनेक निर्णय पारदर्शकतेशिवाय घेण्यात आल्याचा आरोप केलाय। वीज जोडणीच्या कामांमध्ये सुमारे 2.5 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करत संबंधित प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तसेच काही ठराविक ठेकेदारांनाच वारंवार कामे देण्याचा अट्टहास करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय। यामुळे शासनाच्या निधीचा योग्य वापर झाला का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले। महिला व बालकल्याण विभागातील सर्व कामांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सभापती रसिका केणी यांनी पत्रकार परिषदेत केली। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र। काय सांगाल, आज अत्यंत महत्त्वपूर्ण अशी पत्रकार परिषद आपण घेतलेली आहेत आणि अनेक विषय आपण या ठिकाणी मांडलेले आहेत। कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर ही पत्रकार परिषद झालेली आहे, काय सांगाल? पुढची काय आपली भूमिका असणार आहे? ही पत्रकार परिषद प्रामुख्याने वीज जोडणीची ज्या 5-6 महिन्याचा कालावधी होऊन देखील पूर्ण न झाल्यामुळे मे महिन्याचा पूर्ण उष्णतेचा जो कालावधी होता तो निघून गेलाय, तरी देखील वीज जोडणी झालेली नाहीये। त्याच्यासाठी प्रामुख्याने प्रमाण निघून सुद्धा अजून अजून कामं का झाली नाहीत, हा मोठा माझा प्रश्न आहे। घोटाळे देखील आपण काही बाहेर काढलेत, काही अफरातफर देखील असल्याचं आपलं म्हणणं आहे पत्रकार परिषदेमधून, काय नेमकं? अफरातफर बघायला गेलं तर माझ्या महिला बालकल्याणच्या ज्या एचओडी आहेत निर्मला कुचिक मॅडम यांनी शासकीय अधिकारी हाताशी धरून हे सगळ्या फाईल्स वगैरे पुटअप केलेल्या आहेत, सगळं काम झालेलं आहे, तरी देखील कामाची पूर्तता न करता कुठेतरी खोटी बिलं खाण्याचा इथे मला प्रयत्न दिसत आहे। कोणते नेमके आपले आक्षेप आहेत? कोणकोणत्या याच्यामध्ये फील्डमध्ये तो भ्रष्टाचार किंवा घोटाळा आपल्याला जाणवतोय? नेमकं कोणकोणत्या क्षेत्रामध्ये झालेला आहे? आता महिला बालकल्याणचं बघायला गेलं तर सतरंजी वाटप आहे, खाऊ वाटप आहे, गरोदर महिलांना जे किट येतात ते देखील मोठ्या प्रमाणात येतात, पण ते 25% वाटप त्याचं होतं। 75% जो सामान येतो तो जातो कुठं किंवा तो वाटला का जात नाही, असं मला माझ्या एचओडींना प्रश्न आहे। काय नेमके असं कोणत्या फील्डमध्ये, कशामध्ये किती किती कोटीची किंवा लाखामध्ये तफावत आणि भ्रष्टाचार आपल्याला आढळलाय? आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे या फाईल तुम्ही बघत असाल तर या वीज जोडणीच्या फाईल आहेत, त्याच्यामध्ये मला 2.5 कोटीचा घोटाळा इथे दिसत आहे। तुम्ही त्याची पडताळणी करून घ्या। आणि 1800 पैकी मला वाटतं 714 अंगणवाड्यांना ही वीज जोडणीसाठी प्रमाण निघाल्या होत्या, पण त्याच्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारची कुठेही कामाची अंमलबजावणी झालेली मला दिसत नाहीये। 2.5 कोटीचा हा घोटाळा खूप मोठा घोटाळा म्हटला जाईल आणि इतका मोठा घोटाळा पुढे आपल्याला त्याच्यावर कारवाई संदर्भामध्ये आपण कसं पुढे हे प्रकरण नेणार आहात? कुणाकडे आपण जाणार आहात? राज्यातले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांची काही मदत आपण घेणार आहात का? मी प्रथमतः महाराष्ट्र शासनाला एक प्रामाणिक आणि सोज्वळ विनंती करत आहे की महिला बालकल्याण या खात्याला जर न्याय मिळायचा असेल, लहान मुलांना जर चांगल्या प्रकारचा खाऊ तिथे वाटप व्हायचा असेल किंवा या खात्यात जो चाललेला कुठल्याही प्रकारचा अनेक प्रकारचा जो घोटाळा आहे तो जर थांबवायचा असेल तर ह्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर आधी कारवाई झाली पाहिजे, ही माझी प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाला विनंती असेल।
हा घोटाळा नेमका आपल्या कधी आणि कसा निदर्शनास आला, एकूणच अभ्यास कसा आपण केला त्याबाबत? पदाभार घेतल्यानंतर 4 वर्ष आधी प्रशासकीय काल होता. या प्रशासकीय कालावधीचा अभ्यास करत असताना मला असं निदर्शनास आणून आलं, की जे इथले ठेकेदार आहेत, ते हे सगळे ठेकेदार हे मुंबई, पुण्याचे ठेकेदार आहेत. रायगडमधला एकही ठेकेदार इथे आढळून येत नाही आहे. ह्याच्या आधी तर होता. म्हणजे प्रशासकीय कालावधी देखील ते ठेकेदार होते आणि आता सुद्धा आम्हाला त्याच ठेकेदारांची नावं सुचवली जातायत. तर मग हे ठेकेदार स्थानिक का नाहीत? हा माझा प्रश्न आहे.